हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 16 स्टार्ट करणार आहोत, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर आता इथे व्हॉल्यूम म्हणजे काय, इथे आपण एकदा एक्झाम्पल बघूयात आणि मग सॉल्व्ह करूयात. चला, स्टँडर्ड युनिट ऑफ व्हॉल्यूम. द क्यूब विथ साइड 1 सेंटीमीटर इज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. द स्पेस ऑक्युपाइड बाय द क्यूब is standard unit of a volume. It is written as 1 cubic centimeter and in short it is written as 1 cc. असं लिहिणार आहे आपण ह्याचं युनिट. म्हणजे क्युबिक सेंटीमीटर असेल क्यूबचं, तर आपण कसं लिहिणार आहे, एक तर हे सेंटीमीटर क्यूब आपण लिहू शकतो का, कारण इथे बघा याचं क्यूबचं लेंथ विथ हाईट सगळं 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे मग हे मल्टिप्लाय केल्यावर सेंटीमीटर 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 किती वेळा झालं, ते 3 टाइम्स. सो सेंटीमीटर क्यूब येईल. ठीक आहे. तसंच आता इथे बघा, गेट सम क्यूब्स विथ साइड 1 सेंटीमीटर, अरेंज 6 such cubes as shown in the figure. We get a cuboid of length 3 सेंटीमीटर. बरोबर, असे 3 क्यूब्स अरेंज केले इथे आणि अजून मागे 3 क्यूब अरेंज केले. त्याची लेंथ समोरची किती असणार आहे, 3 सेंटीमीटर. ब्रेडथ असणार आहे 2 सेंटीमीटर आणि हाईट ती आहे तीच राहणार आहे. बरोबर, याच्या वर ठेवलं तर त्याची हाईट चेंज होईल, पण एकाच लाईनीत ते लावले तर त्याची हाईट तेवढीच राहणार आहे. सो हाईट आहे, हाईट किती आली इथे, 1 सेंटीमीटर. सो नोट दॅट द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज 3 × 2 × 1, म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. म्हणजे समजा हा आपल्याकडे आता बघा, हा क्यूबॉइड सारखा बॉक्स आहे हा, तर हे आतमधलं जे आहे, आतमध्ये जो हा एरिया आहे, हे काय आहे, याचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे याच्या समजा आपण काही ठेवायचं म्हणलं, काही भरायचं म्हणलं तर ते किती येईल, तर हे त्याचं व्हॉल्यूम डिसाईड करेल. म्हणजे हे व्हॉल्यूम काढलं आपल्याला ते कळेल. नेक्स्ट बघा इथे, द लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑफ द ॲडजॉइनिंग क्यूबॉइड इज 3 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर अँड 2 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. In this cuboid, there are 3 × 2 × 2 म्हणजे 12 cubes of volume 1 cc each. म्हणजे असे 12 क्यूब्स ह्याच्यात मावतील. बरोबर. सो व्हॉल्यूम ऑफ द क्यूबॉइड काय आहे, लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट, हा फॉर्म्युला आहे. सो टेकिंग एल फॉर लेंथ, बी फॉर ब्रेडथ अँड एच फॉर हाईट, व्हॉल्यूम ऑफ ए क्यूबॉइड इज एल इंटू बी इंटू एच. तसंच क्यूबचं बघा, क्यूबमध्ये इन द ॲडजॉइनिंग फिगर 8 क्यूब्स इच ऑफ व्हॉल्यूम 1 cc आर अरेंज. बाय दिस अरेंजमेंट वी गेट अ क्यूब ऑफ साईड 2 सेंटीमीटर. बरोबर, क्यूब हे साईड, ह्याचं काय साईड मिळणार आहे, 2 असे अरेंज केले, किती 8 क्यूब्स अरेंज केले, खाली 4 आणि वरती 4. त्याचं आपलं हे काय मिळणार आहे, लेंथ आणि ब्रेड दोन्ही काय असणार आहे, क्यूबचं काय असतं, सेमच असतं. सो इथे नोट दॅट द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज 2 × 2 × 2, म्हणजे हाईट पण 2 झाल्या, कारण एकावर एक ठेवलंय. बरोबर. सो 2 × 2 × 2 इज 2 रेज टू क्यूब येणार आहे. बरोबर. मग फ्रॉम दिस, इफ द साइड ऑफ द क्यूब इज एल, देन व्हॉल्यूम ऑफ द क्यूब किती येणार आहे, एल इंटू एल इंटू एल इज एल क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड, स्पेस ऑक्युपाइड बाय अ लिक्विड इन द कंटेनर इज इट्स व्हॉल्यूम. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा मी लिक्विड भरायचं म्हणलं, तर हे जे स्पेस ते लिक्विड ऑक्युपाय करणार आहे, ते काय झालं, त्याचं व्हॉल्यूम झालं. सो वी नो दॅट द युनिट्स यूज फॉर मेजरिंग द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आर इन मिलीमीटर ऑर लिटर. बरोबर, हे आपण लिक्विड हे मोजायचे हे युनिट्स आहेत, मिलीलीटर किंवा लिटर. अँड एम्प्टी क्यूब ऑफ 10 सेंटीमीटर इज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. त्याचं व्हॉल्यूम काय झालं, क्यूब आहे हा, म्हणजे 10 × 10 × 10 म्हणजे 1000 cc झालं. हे काय आहे, क्यूबिक सेंटीमीटर. इफ दिस क्यूब इज फिल्ड विथ द वॉटर, द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विल ऑल्सो बी 1000 cc. बरोबर. सो दिस व्हॉल्यूम इज कॉल्ड 1 लिटर. म्हणजे ह्याच्यात जेवढं काय पाणी मावेल ते काय असणार आहे, 1 लिटर. सो वी नो दॅट 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलीटर. 1 लिटर म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 1000 cc इज इक्वल टू 1000 ml. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, 1 cc इज इक्वल टू 1 ml म्हणजे मिली लिटर, आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मिलीलीटर, हे लक्षात ठेवायचं आहे. चला, आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. पहिला क्वेश्चन बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स इफ इट्स लेंथ ब्रेथ अँड हाईट इज 20, 10.5 अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. सिम्पल क्वेश्चन आहे एकदम. इथे आम्ही क्वेश्चन लिहून घेतला, त्याचा आन्सर आपण कसं लिहिणार आहे, आधी जे जे दिलंय गिव्हन आहे ते लिहून घेणार आहे. गिव्हन काय काय आहे बघा, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. सो लेंथ एल इज इक्वल टू किती आहे, लेंथ रिस्पेक्टिव्हली, म्हणजे पहिलं काय येणार आहे, लेंथ. सो 20 सेंटीमीटर. ब्रेथला आपण बी म्हणणार आहे, बी डिनोट करणार आहे 10.5 सेंटीमीटर. अँड हाईट एच इज इक्वल टू किती आहे, हाईट 8 सेंटीमीटर. चला, आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच. हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर.
सो इथे व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो इज इक्वल टू येईल 20 इंटू 10.5 इंटू 8. चला आता आपण याचं मल्टिप्लिकेशन करूयात. पहिले सोपं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 8 टू 16 बरोबर, आणि म्हणजे 20 इंटू 8 किती येतं 160. मग 160ला आपण 10.5 नी मल्टिप्लाय करूयात. सो इथे बघा 160 इंटू 10.5. 5 0 जा 0, 5 6 जा 30, कॅरी ओव्हरला 3, 5 1 जा 5 प्लस 3 इज 8. इथे एक आपण 0 घेतो नेहमी, 10 प्लसनी मल्टिप्लाय करणार आहे म्हणून. सो इथे 0नी या सगळ्याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे 0च येणार आहे. आता 1नी मल्टिप्लाय करायचं आहे, ते काय आहे 100 प्लसला, म्हणून आपण 2 0 घेतो. सो 1 0 जा 0, 1 6 जा 6, 1 1 जा 1. सो 0 0 8 6 1. आता पॉईंट कुठे येणार आहे, एका डेसिमल म्हणजे पॉईंट नंतर एकच डेसिमल, डेसिमल पॉईंट नंतर एकच नंबर आहे. सो आपण कुठे येणार आहे इथे घेणार आहे 1680.0. म्हणजे व्हॉल्यूम काय मिळाला आपल्याला 1680. आता ह्याचा युनिट कसं लिहिणार आहे आपण, सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटर, तिन्ही सेंटीमीटरमध्ये आहेत म्हणजे सेंटीमीटर क्यूब. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ क्यूबॉइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम 150 सेंटीमीटर क्यूब. फाइंड इट्स थिकनेस इफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड ब्रेड इज 5 सेंटीमीटर. म्हणजे आता थिकनेस म्हणजे काय, थिकनेस जो आहे, समजा हे सोप बार म्हणला तर हे थिकनेस, त्याचा हा थिकनेस आहे ना, म्हणजे हाईटच, हाईट आपल्याला फाइंड करायची. लेंथ दिलेली आहे, ब्रेड दिलेली आहे. सो इथे आपण, आणि व्हॉल्यूम दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हाईट फाइंड करायची आहे. त्यामुळे जो आहे फॉर्म्युला तो लिहून घ्यायचा आहे. आधी जे गिवन आहे ते लिहून घेऊ. किती आहे व्हॉल्यूम, किती दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ ए सोप बार इज इक्वल टू 150 cc. त्याच्यानंतर लेंथ किती दिलेली आहे, लेंथ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड ब्रेड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. त्यामुळे फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ ए सोप बार इज काय फॉर्म्युला आहे आपला, L इंटू बी इंटू एच. बरोबर. मग आता इथे व्हॉल्यूम दिलेलं आहे, व्हॉल्यूम लिहून घेऊयात. 150 इज इक्वल टू लेंथ किती आहे 10 इंटू ब्रेड आहे 5 इंटू एच आपल्याला माहीत नाही आहे. मग हे 10 इंटू 5 कुठे येणार आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे इथे कुठे येणार आहे डिव्हिजनला. सो 150 अपॉन 10 इंटू 5 इज इक्वल टू एच. ठीक आहे, 0 0 एक कट झाला, 5 1 जा 5, 5 3 जा 15. त्यावर एच काय मिळाला आपला, एच इज इक्वल टू 3. आणि हे कशामध्ये आहे, युनिट काय आहे सेंटीमीटर. सो हाईट पण कशा असणार आहे सेंटीमीटरमध्ये. चला फायनल आन्सर लिहून घेऊ आपण खाली. देअरफॉर थिकनेस ऑफ द सोप बार इज 3 सेंटीमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर, ब्रेड 15 सेंटीमीटर अँड हाईट 10 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल ऑफ लेंथ 6 मीटर, हाईट 2.5 मीटर अँड ब्रेड 0.5 मीटर. म्हणजे समजा ही वॉल आपल्याला, ही एवढी अशी वॉल आहे आणि ह्याला आपण काय म्हणूयात, याला आपण एक ब्रिक म्हणूयात. तर हे ब्रिक अशा, आता ही एक ब्रिक आहे, ह्याच्यावर अजून एक येईल, ह्याच्यावर अजून एक येईल. तर अशा किती ब्रिक्स लागतील, ही अशी वॉल जर आपल्याला बांधायची असेल तर या अशा छोट्या समजा एवढ्या ब्रिक्स घेतल्या तर या ब्रिक्स किती लागतील ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे बघा ह्या ब्रिक्सचं समजा ही लेंथ आहे 25 सेंटीमीटर, ब्रेडथ आहे 15 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे 10 सेंटीमीटर. असं आपण म्हणलं तर अशा ब्रिक्स किती लागतील जर एवढ्या मीटरची आपल्याला हाईट वॉल बिल्ड करायची असेल तर. आता हे वॉलचं बघा मीटरमध्ये दिलेलं आहे, आपल्याला कन्वर्ट करून घ्यायला लागेल सेंटीमीटरमध्ये. चला सॉल्व्ह करूयात. मग आता आधी नेहमीप्रमाणे जी गिवन आहे ते लिहून घेऊयात सोल्युशनमध्ये. चला फॉर ब्रिक्स, ब्रिक करता काय काय आहे, लेंथ किती दिलेली आहे, लेंथ L इज इक्वल टू 25 सेंटीमीटर, ब्रेडथ B इज इक्वल टू 15 सेंटीमीटर अँड हाईट H इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे ब्रिक्स करता दिलंय. वॉल करता काय दिलंय ते पण लिहून घेऊयात. फॉर वॉल आता सेम एल आपल्याला म्हणता येणार नाही, मग आपण काय म्हणूया त्याला लेंथ L1 म्हणूयात.
ठीक आहे. एल आपल्याला घेता येणार नाही परत, कारण आपण ऑलरेडी घेतलेला आहे. सो याला L1 म्हणूयात. किती आहे? 6 मीटर. मग आता आपलं हे मीटर आहे, आपल्याला काय करायला लागेल? सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायला लागेल. मग जेव्हा आपण मीटर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा 1 मीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे की 100 सेंटीमीटर. मग 6 ला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार आहे? 600 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रेड्थ B1 म्हणूया त्याला. ब्रेड्थ किती दिलेली आहे बघा? 0.5 मीटर. 0.5 मीटर म्हणजे याला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 50 सेंटीमीटर. आणि हाईट याला म्हणूयात H1. तर हाईट दिलेली आहे 2.5 मीटर. 2.5 मीटर. सो हे पण कन्वर्ट केल्यावर किती येणार आहे? 250 सेंटीमीटर. चला आता आपल्याला फाइंड काय करायचं की किती ब्रिक्स लागणार आहेत. मग आपण काय लिहून घेऊयात? नंबर ऑफ ब्रिक्स. नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल. इज इक्वल टू, आता दोन्हीचं व्हॉल्यूम काढायला लागेल. समजा आता ही वॉल आहे, तर ह्या वॉलचं व्हॉल्यूम प्लस ह्या एका ब्रिकचं व्हॉल्यूम, म्हणजे ह्या एका ब्रिकचं समजा आपण व्हॉल्यूम काढलं, तर हे अजून एक ब्रिक लागणार आहे, म्हणजे ह्याचं व्हॉल्यूम, म्हणजे ह्या पूर्ण वॉलचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय करायला लागेल आपला एका ब्रिकचं व्हॉल्यूम, म्हणजे आपल्याला कळेल की किती ब्रिक्स लागतील. ठीक आहे. म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार? व्हॉल्यूम ऑफ द वॉल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द ब्रिक. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळेल की किती ब्रिक्स त्याच्यात लागतील. दोन्हीचे ह्या व्हॉल्यूम ऑफ द वॉलला व्हॉल्यूम ऑफ द ब्रिकने डिवाइड केला आपण की आपल्याला कळेल की किती ब्रिक्स लागणार आहे. सो व्हॉल्यूम ऑफ द वॉल किती आहे? L1 इंटू B1 इंटू H1. हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ ब्रिक काय आहे? L इंटू B इंटू H. चला दिलेले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. L1 किती आहे? 600 इंटू 50 इंटू 250 डिवायडेड बाय volume of the brick is 25 इंटू 15 इंटू 10. चला इथे 0 0 कॅन्सल करून टाकूयात. 25 × 25 हे इथे गेलं. 15 ने 600ला मल्टिप्लाय होईल का? होईल. 15 × 15 15 4 जा 60 अँड 15 0 जा 0, म्हणजे काय मिळालं खाली आपल्याला? 40 इंटू 50. चला म्हणजे 4 5 जा किती आहे? 20 आणि राहिलेले 2 0, म्हणजे किती ब्रिक्स लागतील? 2000 ब्रिक्स लागतील. ठीक आहे. याला युनिट लिहायचं नाही, कारण हे ब्रिक्स किती लागतील हे ह्याचं युनिट येणार नाही. ह्याला किती ब्रिक्स लागणार आहे, हा नंबर आहे ब्रिक्सचा. ठीक आहे. सो इथे लिहून घेऊ आपण खाली आन्सरमध्ये. देअरफॉर 2000 ब्रिक्स विल बी रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल. This question read करूयात. For rainwater harvesting, a tank of length 10 meter, breadth 6 meter, depth 3 meter is built. What is the capacity of the tank and how many liters of water can it hold? सेम आता आपण हेच बघूयात. ह्याच्यात समजा हा वॉटर टँक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचं लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे. बरोबर. मग ह्याच्यात पाणी किती मावेल ते आपल्याला काढायचं आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड, म्हणजे ह्याची कॅपॅसिटी, म्हणजे आधी ह्याचं व्हॉल्यूम काढायला लागेल आणि मग ते लिटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायला लागेल. ठीक आहे. चला सो सॉल्व करूयात. सोल्युशनमध्ये येईल. पहिले जे गिवन आहे ते लिहून घेऊयात. लेंथ म्हणजे L इज इक्वल टू किती आहे? 10 मीटर. त्याच्यानंतर ब्रेड्थ B इज इक्वल टू 6 मीटर. अँड हाईट किंवा आपण डेप्थ म्हणूया त्याला. डेप्थ H इज इक्वल टू 3 मीटर. चला हे गिवन आहे. आपला फॉर्म्युला काय आहे? व्हॉल्यूम ऑफ द टँक इज इक्वल टू L इंटू B इंटू H. सो 10 इंटू 6 इंटू 3. 6 3 जा 18. 18 इंटू 10 इज 180. सो 180 मीटर क्यूब येत आहे. ठीक आहे. मीटर क्यूब.
आता आपल्याला हे इथे आपला एक्झाम संपलाय का, हा प्रॉब्लेम संपलाय का नाही. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन बी होल्ड, म्हणजे आपल्याला किती लिटर ह्याच्यात वॉटर मावेल ते बघायचं. म्हणजे 180 मीटर क्यूब आहे, म्हणजे 1 मीटर क्यूब म्हणजे किती, 1 मीटर क्यूब इज 1000 लिटर्स. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग देअरफॉर 180 मीटर क्यूब इज इक्वल टू 180 इंटू किती करायला लागेल, 1000 करायला लागेल. सो 180 इथे लिहून घ्या आणि पुढचे 3 0 1 2 3, म्हणजे किती लागलंय, 1,80,000 लिटर वॉटर त्या टँकमध्ये मावू शकतं. सो इथे येईल लिटर्स. मग आपण फायनल खाली आन्सर लिहून घेऊयात. टँक कॅन होल्ड 1,80,000 लिटर्स ऑफ वॉटर. ठीक आहे, कळलेलं आहे सगळ्यांना, एकदम इझी आहेत हे, याच्यावर अजिबात मार्क घालवू नका. ह्याची प्रॅक्टिस करा, एकदा बघून सॉल्व करा आणि एकदा न बघता तुम्ही तुमचं सॉल्व करा आणि बघा तुम्हाला सॉल्व करता येत आहे का. ठीक आहे, इथे आपला प्रॅक्टिस सेट 16.1 संपलेला आहे. पुढचा पण प्रॅक्टिस सेट मी त्याचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. थँक्यू.